विद्यार्थी मित्रांनो, बघा सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2025 संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर बघा, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिस अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत या ठिकाणी 5,000 जागांसाठी मेगा भरती निघणार आहे. आणि बघा, डिसेंबरमध्येच ही जाहिरात येण्याची या ठिकाणी 90% चान्सेस आहे. तर बघा, आता लवकरच ही भरती जी आहे ती याची नोटिफिकेशन जारी होणार आहे. तर या भरती अंतर्गत या ठिकाणी 55 प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या असतात. आणि या ठिकाणी ह्या सर्व 55 पोस्टसाठी आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया की काय काय क्वालिफिकेशन राहणार आहे. आणि त्यावरून तुम्हाला कळून येईल की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल आहात आणि कोणत्या पोस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो चालू करू शकता. तर चला बघून घेऊया कोणत्या पोस्टसाठी काय काय क्वालिफिकेशन या ठिकाणी लागतं. तर बघा, ही होती 2023ला आलेली आरोग्य विभागाची आरोग्य विभाग भरतीची नोटिफिकेशन. तर यामध्ये तब्बल 10,000 इतक्या जागा होत्या वेगवेगळ्या पदांसाठी. आणि यावर्षी बघा 5,000च्या जवळपास पदे जागा निघण्याचे या ठिकाणी वर्तविल्या जात आहे. तर बघा, या ठिकाणी गृह व्यवस्थापक सर्वात पहिलं पद बघा, गृह व्यवस्थापक वस्त्रपाल. याच्यासाठी बघा तुम्हाला सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 10वी तुम्ही पास असावी लागते. आणि त्यानंतर बघा हाऊसकीपिंगमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. सेकंड नंबरची पोस्ट बघा, भांडार आणि वस्त्रपाल स्टोअर कम लिनन कीपर. तर याच्यासाठी तुमचं 10वीचं सर्टिफिकेट लागतं तुमच्याजवळ. त्यानंतर कमर्शियल सर्टिफिकेशन लागतं. मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट. त्यानंतर बघा प्रिवियस एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे तुम्हाला अकाउंटंट मॅटर्समध्ये. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीसाठी तुम्हाला काय काय लागतं बघा या ठिकाणी. तर यासाठी तुम्हाला केमिस्ट्री और बायोलॉजी और बॉटनी और झूलॉजी और मायक्रोबायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी ऑफ फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी बघा, DMLT लागतं. आणि फॉरेन्सिक सायन्समधून तुमची त्या ठिकाणी या तुमचं डिप्लोमा वगैरे तुम्हाला या ठिकाणी लागतं. त्यानंतर बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीसुद्धा तुम्हाला DMLT लागतं. आणि पॅरामेडिकलची डिग्री वगैरे लागतं. नंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा तुम्हाला या ठिकाणी DMLT, याच्यासाठी सुद्धा DMLT लागतं. त्यानंतर बघा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमध्ये तुमची डिग्री असली तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. त्यानंतर किरण वैद्यकीय अधिकारी यासाठी बघा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याजवळ बॅचलर डिग्री या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर बघा रक्तपेढी तंत्रज्ञ, रक्तपेढी वैज्ञानिक याच्यासाठी तुमच्याजवळ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची डिग्री असायला हवी. त्यांना बघा औषध निर्माण अधिकारी यामध्ये तुमच्याजवळ बघा पोधित डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आणि रजिस्टर्ड फार्मसिस्ट तुम्ही असायला पाहिजे. रजिस्टर्ड फार्मसिस्ट तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर बघा आहार तंत्रज्ञासाठी तुमच्याजवळ BSc होम सायन्सची डिग्री असावी लागते. त्यानंतर डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी तुमच्याजवळ असावी लागते. ECG तंत्रज्ञासाठी तुमच्याजवळ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची डिग्री हवी असते. त्यानंतर बघा दंतयांत्रिकीसाठी 12वी तुमचं पास झालेलं असावं. त्यानंतर डेंटल मेकॅनिक कोर्स तुमचा झालेला असावा. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञासाठी बघा तुमच्याजवळ या ठिकाणी डिग्री असावी लागतं स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीची सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी आणि DMLTचा कोर्स. अधिपरिचारिकासाठी बघा या ठिकाणी अधिपरिचारिकासाठी म्हणजे स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी तुमच्याकडे जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा असायला पाहिजे तुमच्याजवळ. जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा. नंतर बघा अधिपरिचारिका खाजगी 55%साठी या ठिकाणी तुमची बेसिक बॅचलर ऑफ सायन्स डिग्री असायला हवी. BSc नर्सिंगची डिग्री असायला हवी. त्यानंतर बघा दूरध्वनी चालकासाठी तुमच्याकडे या ठिकाणी 10वी पास असायला पाहिजे आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिशचं नॉलेज असायला पाहिजे. वाहन चालकासाठी तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असायला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचं 10वी झालेलं असावं. आणि बघा ड्रायव्हिंगचा तुमच्याजवळ चांगला एक्सपिरियन्स असावा. शिंपीसाठी तुमच्याकडे या ठिकाणी SSC म्हणजे 10वी पास असावं. नंतर टेलरिंग आणि कटिंग ऑफ याचा या ठिकाणी तुमच्याजवळ डिप्लोमा असावा लागतो. नळ कारागीरसाठी बघा या ठिकाणी तुम्ही फक्त या ठिकाणी शिक्षित असावे लागते आणि 2 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असावा लागतो. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन बघा, टेक्निकल एज्युकेशन जर तुम्हाला डिप्लोमा दिला असेल तर तुम्हाला प्रिफरन्स राहील. सुतारसाठी बघा या ठिकाणी तुमच्याजवळ काय लागतं तर तुमच्याजवळ या ठिकाणी सर्टिफिकेट लागतं कार्पेंट्रीचं फ्रॉम इंडस्ट्रियल ट्रेनिंग.
नंतर बघा या ठिकाणी नेत्रचिकित्सा अधिकारीसाठी तुमच्याजवळ डिग्री ऑफ ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री लागतं. नंतर मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता सोशल सुप्रिटेंडंट सायकॅट्रिस्टसाठी तुमच्याजवळ 2 वर्षाचं फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क MSW लागतं, 2 वर्षाचं फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क. त्यानंतर बघा भौतिक उपचार तज्ज्ञ HSC 12वी तुमचं झालेलं असावं लागतं. नंतर व्यवसायोपचार तज्ज्ञासाठी तुमच्याजवळ डिग्री पाहिजे सायन्सची. त्यानंतर समुपदेष्टासाठी तुमच्याजवळ मास्टर डिग्री असावी लागते क्लिनिकल सायकोलॉजीची. रासायनिक सहाय्यकसाठी तुमच्याजवळ डिग्री पाहिजे MSCची. नंतर अणुजीव 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तुमच्याजवळ MSCची डिग्री लागते. अवैद्यकीय सहाय्यकसाठी बघा या ठिकाणी 10वी पाहिजे. त्यानंतर ट्रेनिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. वार्डनसाठी बघा या ठिकाणी BSc झालेलं असावी तुमचं किंवा डिग्री असावी लागते तुमची आर्टमध्ये. एक तर तुमचं BSc पाहिजे किंवा तुमचं आर्टमध्ये डिग्री पाहिजे किंवा सायन्समध्ये पाहिजे. कोणतीही तुमची या 3पैकी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. अभिलेखापालसाठी ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही आणि सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा पाहिजे लायब्ररी सायन्समध्ये आणि एक्सपिरियन्स असला तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. नंतर आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझरसाठी बघा बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री तुमच्याकडे असावी लागते. त्यानंतर बघा वीज तंत्री परिवहनसाठी 10वी पास आणि ट्रेड ITIचं सर्टिफिकेट. नंतर कुशल कारागीरसाठी 10वी पास आणि ITI. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी 10वी पास आणि त्यानंतर डिप्लोमा तुमच्याजवळ लागतो. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी SSC पास असावे लागते. नंतर तंत्रज्ञासाठी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आणि डिप्लोमा. नंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आणि डिप्लोमा. त्यानंतर बघा दंत आरोग्यासाठी तुमच्याजवळ हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आणि डेंटल हायजीन एक्झामिनेशन पास झालेली असावी. सांख्यिकी अन्वेषकसाठी बघा या ठिकाणी ग्रॅज्युएट असावं लागतं BScमध्ये विथ मॅथ अँड स्टॅटिस्टिक्स और BCom. नंतर बघा कार्यदेक्षकसाठी 10वी पास आणि डिप्लोमा. सेवा अभियंतासाठी या ठिकाणी तुमच्याजवळ 10वी पास असावी लागते मिनिमम आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर बघा वरिष्ठ सुरक्षा सहाय्यकसाठी 10वी पास असावं लागतं आणि सर्टिफिकेट ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी कोर्सचं. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यासाठी 2 वर्षाचा तुमचा MSW कोर्स विथ मेडिकल अँड सायकॅट्रिस्टिक सोशल वर्क स्पेशलायझेशन फॉर्म. समाजसेवा अधीक्षकसाठी सुद्धा सेम. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी तुमच्याकडे 10वी. त्यानंतर शॉर्ट हँड 120 पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट आणि मराठी 30 वर्ड पर मिनिट. बघा या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी दोनपैकी कोणतंही एक चालू शकते. इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट किंवा मराठी 30 वर्ड पर मिनिट. नंतर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी बघा SSC शॉर्ट हँड 100 वर्ड पर मिनिट्स. नंतर 40 वर्ड पर मिनिट्स इंग्लिशचं किंवा मराठीचं 30 वर्ड पर मिनिट. लघु टंकलेखक स्टेनोटायपीसाठी 10वी. नंतर शॉर्ट हँड 80 वर्ड पर मिनिट. इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट. किरण सहाय्यक एक्सरे असिस्टंटसाठी बघा या ठिकाणी डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. EEG तंत्रज्ञासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. नंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञासाठी डिग्री पाहिजे तुमच्याकडे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टरसाठी तुमच्याकडे या ठिकाणी बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड शॅल हॅव सक्सेसफुल कम्प्लीटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग. ग्रंथपालसाठी या ठिकाणी डिप्लोमा पाहिजे लायब्ररी सायन्समध्ये. वीज तंत्रीसाठी डिप्लोमा लागतो. शस्त्रक्रिया गृहसहायकसाठी या ठिकाणी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10वी पास असावं लागतं. मोल्ड रूम तंत्रज्ञासाठी बघा या ठिकाणी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची डिग्री. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी या ठिकाणी 12वी. त्यानंतर बघा या ठिकाणी कनिष्ठ अवेक्षकसाठी या ठिकाणी 10वी आणि इंग्लिश एक सब्जेक्ट तुमचा असावा लागतो. तर बघा सर्व या ठिकाणी 55% आपण क्वालिफिकेशन बघलेले आहे. तर तुमचं या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन बसतं त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा यासाठी जर तुम्हाला कोणत्याही पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची असेल चांगल्या प्रकारे तर आपण PDF कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला बघा 9228430718 या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुम्हाला कोणता PDF कोर्स सांगा. फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला PDF कोर्स देण्याचे लक्षात ठेवा, फक्त 200 रुपयामध्ये. तर माहिती आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.